नमस्कार. बिझनेस डायरेक्शनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे प्रोसेस आणि डिफेक्ट म्हणजे काय, तसेच डिफेक्ट डिटेक्शन आणि डिफेक्ट प्रिव्हेंशन म्हणजे काय. प्रोसेसची व्याख्या. A series of actions or steps taken in order to achieve a particular end. The action which take input, process as per instructions and convert into output. प्रोसेस होत असताना काही वेळा डिफेक्ट जनरेट होत असतात. ते डिफेक्ट म्हणजे काय हे पाहू. डिफेक्ट म्हणजे इंजिनिअरिंग स्पेसिफिकेशनपेक्षा अधिक किंवा कमी असणे म्हणजे आउट ऑफ स्पेसिफिकेशन. तसेच डिफेक्ट म्हणजे नॉट ॲज पर स्टँडर्ड. जे काय आपण डिफाईन केलेलं आहे किंवा स्टँडर्डने सांगितलेले आहे त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त असणे म्हणजे डिफेक्ट. जसे जसे आपण लक्ष्याच्या जवळ जातो तितका ग्राहक अधिक समाधानी राहतो आणि जसे आपण लक्ष्यापासून दूर जातो तितका ग्राहक असमाधानी होतो. आता आपणास डिफेक्ट म्हणजे काय समजले असेल. डिफेक्ट डिटेक्शन ही योग्य पद्धत नाही ते का ते आपण पाहू. 1. यात आपण कस्टमरला फायनल इन्स्पेक्टर आहे असे पाहतो. 2. हे प्रतिक्रियावादी आहे. 3. रिजेक्शन आणि जे रिव्हर होतो या वेस्टकडे दुर्लक्ष करते. 4. इन्स्पेक्शन केल्यानंतरच झाल्यानंतरच हे रिमार्क सांगते. 5. सर्व डिफेक्ट एकसारखेच आहेत म्हणजे हे रिजेक्शन आहे हे आउटपुट असते. 6. हे स्पेसिफिकेशनच्या आत आहे यावर फोकस असते म्हणजे टार्गेट व्हॅल्यूवर फोकस नसते. 7. आउटपुट मिळाल्यानंतरच आपण ॲक्शन घेतो. 8. डिफेक्ट डिटेक्शनमध्ये फीडबॅक वेळाने मिळतो. 9. यामध्ये सर्व जॉब चेक करावे लागतात त्यामुळे त्याची कॉस्ट वाढते. त्यामुळे डिफेक्ट डिटेक्शनमध्ये जोपर्यंत कस्टमर ते प्रॉडक्ट यूज करत नाही तोपर्यंत फीडबॅक मिळत नाही. त्यामुळे वॉरंटी क्लेम होतो, रिजेक्शन होते आणि आपले वेंडर रेटिंग कमी होते. तर आता आपण काय करायचे, ज्यामध्ये आपण कस्टमरचा फायनल इन्स्पेक्टर अवॉइड करू शकतो आणि कस्टमरकडे जाण्याअगोदर आपल्या प्रॉडक्टची गुणवत्ता म्हणजे क्वालिटी इम्प्रूव्ह करू शकेल. तर यामध्ये आपणास काय करणे अपेक्षित आहे, तर कस्टमरच्या गरजा जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्यांची जी रिक्वायरमेंट आहे ते टार्गेट्स, गोल आणि ऑब्जेक्टिव्ह यामध्ये ट्रान्सलेट केले पाहिजे. त्यानंतर व्हॉइस ऑफ कस्टमर व व्हॉइस ऑफ प्रोसेस ह्या पूर्ण होतात का हे पाहणे. आता आपण जाणून घेऊया डिफेक्ट प्रिव्हेंशन म्हणजे काय. डिफेक्ट प्रिव्हेंशन म्हणजे डिफेक्ट होण्याअगोदर जे आपण काळजी घेतो किंवा ज्या काही ॲक्शन घेतो त्या म्हणजे डिफेक्ट प्रिव्हेंशन. डिफेक्ट प्रिव्हेंशन ही योग्य पद्धत आहे, ती का ते आपण जाणून घेऊ. 1. हे प्रोॲक्टिव्ह टूल आहे कारण डिफेक्ट होण्याअगोदर आपणास कळते. 2. त्यामुळे रिजेक्शन होत नाही. 3. यामध्ये स्मॉल क्वांटिटी सॅम्पल घेतो, सर्व जॉब चेक करण्याची गरज नाही. 4. यामध्ये ॲनालिटिकल बेस्ड मेथड्स आपण वापरतो. 5. कारणांच्या आधारावर आपण डिफेक्टची वेगवेगळे वर्गीकरण करतो, त्यामुळे ॲक्शन घेण्यास मदत होते. 6. वेळेवर फीडबॅक मिळतो, त्यामुळे लॉट किंवा अनेक जॉब रिजेक्ट होत नाही. 7. कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, पैशाची बचत होते. 8. येथे आपण टार्गेट व्हॅल्यूवर फोकस करतो, म्हणजे जॉब स्पेसिफिकेशन आपण मीनला ठेवतो. तर मित्रहो, आपणास कळाले असेल की डिफेक्ट डिटेक्शन व डिफेक्ट प्रिव्हेंशन यामध्ये काय फरक आहे. तर आपण पाहिले या व्हिडिओमध्ये व्हॉइस ऑफ कस्टमर व व्हॉइस ऑफ प्रोसेस जाणून घेणे गरजेचे आहे. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.